RT ॲडमिशन 2026-27 तर ज्याही मुलांचे नंबर लागलेले असेल त्या मुलांसाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवण्यात येत आहे। तर आता तुमची पुढील प्रोसेस काय असेल, जी लिस्ट आहे ही जाहीर झालेली आहे, म्हणजे तुम्ही लिस्ट चेक केलेली आहे आणि लिस्टमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। तर आता तुमच्यासाठी पुढील प्रोसेस म्हणजे पुढील स्टेप हे पालकवर्गांनी फॉलो करायचे आहेत। तर बघा, सर्वात प्रथम तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड केले असेल, तुम्ही अर्जाची स्थिती त्यामधून अलॉटमेंट लेटर कसे डाउनलोड करायचे, व्ह्यू अँड प्रिंटमधून तुम्ही ते डाउनलोड केलेले असेल। त्यानंतर आता तुम्हाला डाउनलोड करायचं एक हमीपत्र। तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे, हे म्हणजे हमीपत्र। तर इथून एक हमीपत्राचा जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करा, तो सुद्धा तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला लागणार आहे। बघा, हा एक डाउनलोड हमीपत्राचा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला लागेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपामध्ये देण्यात येणार। जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे एक हमीपत्र आहे, यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती मराठीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे। सर्वात खाली तुम्हाला सही आणि मोबाईल क्रमांक आणि तुमचे नाव लिहायचे म्हणजे पालकांचे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे हमीपत्र भरून द्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही जे तुमच्याजवळ अलॉटमेंट लेटर आहे, अशा प्रकारे अलॉटमेंट लेटर तुम्ही बघितलं असेलच, ठीक आहे। यामध्ये अर्ज पडताळणी केंद्र तुम्हाला दिलेलं आहे, सर्वात शेवटी तुम्ही एकदा चेक करा। यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे 1 2 3 4 तुमच्या एरियानुसार तुम्हाला जेही अर्ज पडताळणीसाठी लोकेशन दिलेले असेल, तर यामधून तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता। जसं या विद्यार्थ्याला 2 ऑप्शन दिलेले आहे, तर या 2 ऑप्शनमधून हा विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेऊ शकतो। आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर ठीक आहे, अलॉटमेंट लेटर हेच आहे जे आपण दाखवलेलं आहे। हमीपत्र तुम्हाला आताच दाखवलेलं आहे, ते हमीपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर बघू शकता, तर पालकांना जी पहिली लिस्ट लागलेली आहे, तुमचे जर नंबर लागलेले आहेत तर 10/4 ते 20/4 या पिरियडमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता आणि ते तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यानंतर बघू शकता, निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज करताना जी कागदपत्रे नोंदवलेली आहेत त्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल स्वाक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी। पालकांनी आपल्याबरोबर RT पोर्टलवर असलेले हमीपत्राची प्रिंट सोबत घेऊन जावी। ठीक आहे, जस्ट आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर आता तुम्हाला जे ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे ते ॲडमिट कार्ड घ्या आणि आपल्या सेंटरला जा, म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरला, आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा जो प्रवेश आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर मिळेल। आणि कन्फर्मेशन लेटर हे तुम्हाला आजही मिळू शकते किंवा तुम्हाला 2 किंवा 3 दिवस वेट करायला सांगू शकतात। कारण तर व्हेरिफिकेशन सेंटर यांचं जर व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल तर संपूर्ण कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जे कन्फर्मेशन लेटर आहे यासाठी तुम्हाला तारीख देण्यात येणार आणि त्या तारखेला तुम्हाला परत व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन कन्फर्मेशन लेटर घ्यावं लागेल। तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल, कारण की डॉक्युमेंट जरी व्हेरीफाय झाले आहे तर तुमचं जे लोकेशन आहे किंवा जो तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे यांचेसुद्धा पडताळणी होण्याची दाट शक्यता दिसत आहे। ठीक आहे, तर ते होऊपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे कन्फर्मेशन लेटर आहे हे घेऊन जा यासाठी कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला तारीख देण्यात येणार, त्या तारखेला तुम्हाला तिथे जाऊन ते व्हेरिफिकेशनचं जे लेटर असेल ते घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही स्कूलमध्ये जाऊ शकता। तर अशाबद्दल ही प्रोसेस चालेल। आता राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा, तर डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आज मॉर्निंगला व्हिडिओ दिलेला आहे डॉक्युमेंट लिस्टचा, त्याप्रकारे आपले डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।